हे बटाटा पापड अगदी काचेसारखा, ह्याला उन्हाची गरज नाही, सावलीला बनते. अर्धा किलो बटाट्यात 50 पापड होतात. मी आता कसे बनवले, आधी बटाट्याची साल काढून घेतली. साल काढल्या तो बटाटा पाण्यात टाकायचा, नाहीतर लाल पडतोय. सगळी साल काढून मी अगदी बारीक चिरून घेतले आणि आता याची मिक्सरला पेस्ट बनवून घ्यायची. पेस्ट बनवल्यानंतर ती लाल पडते म्हणून लगेच पेस्ट गाळून त्याच्यामध्ये पाणी ओतायचं. जेवढा रस असेल तेवढं पाणी घालायचं. मी हिरवी मिरची आणि मीठ, मिरचीमध्ये मीठ घातलं आणि त्याची पेस्ट करून ती पेस्ट घातली त्या मिश्रणात. चांगलं शिजू द्यायचं आणि हलवत राहायचं, नाहीतर तळाला लागतंय ते. अगदी पातळ पापड होतात बघा. बघा अगदी किती पातळ पापड झालेत. बघा कागदाची साईज आणि पापडाची साईज, कागदासारखे ते पापड पातळ झालेत. हे पापड असेच खायला खूप छान लागतात. भाजलेल्या शेंगा आणि हे पापड अगदी उपवासाची मेजवानीच. खूप छान लागतात. तुम्हाला तळायचे असेल तर तळून घेऊ शकताय तुम्ही, पण गरम गरम कडकडीत तेल करायचं आणि लगेच तेलात तळून घ्यायचे.